चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघत जा, कारण एखादा पॉईंट मध्ये राहतो किंवा शेवटला असतो आणि आपण मग अर्धवट व्हिडिओ ऐकतो आणि उपाय करतो आणि त्याचा फायदा झाला नाही असं म्हणतो। पण संपूर्ण व्हिडिओ बघून संपूर्ण माहिती ऐकून मग तुम्ही उपाय करत जा। मी जे उपाय सांगते ते ज्योतिषशास्त्रानुसार, वास्तुशास्त्रानुसार आणि केंद्रानुसार आहे। कसं आहे बघा, आपल्या घरामध्ये अडचण आहे, दुःख आहे, संकट आहे, आलेला पैसा टिकत नाही, आर्थिक अडचणी आहेत, मुलांचे लग्नाविषयी अडचणी आहेत, शिक्षणाविषयी, मुलांच्या नवऱ्याच्या व्यवसायाविषयी, तुमच्या व्यवसायाविषयी, म्हणजे काही ना काही प्रत्येकाच्या घरामध्ये अडचण असते, अगदी गरिबापासून श्रीमंतापर्यंत। आणि मग काय करतो आपण, आपली कुंडली घेतो आणि आपण एखाद्या गुरुजीकडे किंवा ब्राह्मणाकडे जातो आणि ती कुंडली आपण दाखवतो आणि त्यावेळेला आपले जे ग्रह आहेत ते आपले खराब झालेत असे सांगतात। ग्रह असतात खराब, पण त्या ग्रहासाठी सुद्धा आपण घरच्या घरी सेवा उपाय करू शकतो। मग ते भटजी लोक, गुरुजी लोक, ब्राह्मण लोक आहेत, ते तुम्हाला हजारो रुपये खर्च करून शांती करायला सांगतात, अंगठी घालायला सांगतात, खडा देतात, कुठलं तर पेंडन घाला, हे घाला, ते घाला सांगतात। आणि प्रत्येकाला हे शक्य नसतं, कारण बघा तुमच्या घरामध्ये एखाद्या तुमच्या मुलाचं लग्न होत नाही आहे किंवा मुलगा तुमचा शाळेत लक्ष लागत नाही, तर घरच्या घरी आपण केंद्रानुसार उपाय करू शकतो। समजा तुम्ही कुंडली दाखवायला गेला एखाद्या ब्राह्मणाकडे किंवा गुरुजींकडे आणि तुम्हाला त्यांनी 50,000, 30,000, 20,000 असा खर्च सांगितला, तुम्हाला तो पेलेल का? नाही। म्हणून केंद्रानुसार, ज्योतिषशास्त्रानुसार जे मी उपाय सांगते ते नक्की करत जा। उपाय करत असताना श्रद्धेनं, विश्वासानं आणि मन लावून करा, अगदी नियमाचं पालन करून करत जा, त्याचा फायदा तुम्हाला नक्की होईल। तसं आहे, तूप खाल्लं की रूप येत नाही किंवा झाड लावल्या त्याला फळं मिळत नाही, म्हणून उपाय केल्या तुम्हाला लगेच त्याचा फायदा होईल असं नाही, तर तुम्ही उपाय करत जा, थोड्या दिवसानं तुम्हाला फरक पडत जाईल। आता बघा, प्रत्येकाच्या आजूबाजूला तुम्ही बघितला खूप काही श्रीमंत माणसं असतात, त्यांच्याकडे इतका पैसा असतो, गाडी असते, बंगला असतो, ऐशाराम जीवन जगत असतात। त्या लोकांच्याकडे कधीही ते लोक पूजा करत नाही, देवघरात जात नाही, देवघरामध्ये धूळ पडलेली आहे तरीही त्यांच्याकडे पैसा येतो, कारण त्यांचं कर्म आणि त्यांनी काही केलेल्या सेवा असतात पूर्वीच्या। तर बघा, आपल्या घरामध्ये, देवघरामध्ये अशा काही 3 वस्तू तुम्हाला आणून ठेवायच्या आहेत, त्यामुळं तुमच्या घरातल्या पैशाच्या ज्या काही अडचणी आहेत त्या नक्कीच दूर होतील। पैसा आपल्याला सगळ्यांना पाहिजे असतो, पैसा जर आपल्याकडे असेल तर आपण कुठलीही गोष्ट करू शकतो, आणि पैसा नसेल तर आपल्या घरामध्ये सतत भांडणं होतात, वाद होतात, अडचणी येतात, आपण कुठली गोष्ट पैशाशिवाय करू शकतो नाही। आणि प्रत्येक माणसाला पैसा पाहिजे। हा पैसा मिळवण्यासाठी तुम्ही देवघरामध्ये 3 वस्तू ठेवायच्या आहेत। ह्या 3 वस्तू ठेवल्यानंतर तुम्हाला नक्कीच ज्या वस्तू ठेवल्यानंतर तुमच्या घरामध्ये पैसा यायला सुरू होईल, पैशाची वाढ होईल, नवरा, मुलं, तुम्ही जे काय व्यवसाय, नोकरी किंवा कष्ट करतात त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल आणि पैशाची आवक वाढेल। सगळ्यात पहिल्यांदा कुठली गोष्ट, उपाय, सेवा, तोडगे करत असताना तुम्हाला कष्ट हे करावेच लागणार। मी सांगितलेल्या 3 वस्तू देवघरात ठेवल्या आणि पैसेच येत नाहीत असं म्हटलं तर ते शक्य नाही, कारण कसं आहे, तुम्ही त्या 3 वस्तू ठेवल्यानंतर तुम्ही जे कष्ट करता, समजा नवरा तुमच्या एखाद्या कंपनीमध्ये आहे, एखाद्या सरकारी नोकरीला आहे, प्रमोशन मिळेल, पगार वाढ होईल, व्यवसाय असेल तर व्यवसायात वाढ होईल, समजा तुमचं ब्युटी पार्लर असेल, टेलरिंगचं दुकान असेल, किराणा मालाचं दुकान असेल, तर तुम्ही हे उपाय केल्यामुळे तुमच्या त्या व्यवसायामध्ये वाढ होईल। म्हणून तुम्ही हे 3 वस्तू देवघरामध्ये ठेवायची। सगळ्यात पहिल्यांदा देवघरामध्ये लक्ष्मीची बसलेली मूर्ती। आता ही लक्ष्मीची मूर्ती जी आहे ती तुम्ही पितळेची आणू शकता किंवा चांदीची आणू शकता, पण लक्ष्मीची मूर्ती जी आहे ती बसलेलीच पाहिजे, उभी राहिलेली नको।
तर ही लक्ष्मीची मूर्ती जी आहे ती तुम्ही देवघरामध्ये आणून ठेवा. जर तुम्हाला लगेच अगदी फरक पाहिजे, पैसा लगेचच्या लगेच पुरत यायला वाढायला सुरू पाहिजे, तर चांदीची मूर्ती आणायची, अंगठ्या एवढ्या उंचीची किंवा त्याच्यापेक्षा छोटी आणला तर चालतं. ही चांदीची मूर्ती भरीव असावी, पोकळ नको. ही मूर्ती आणल्यानंतर तुम्ही देवघरामध्ये तिची स्थापना करत असताना मंगळवारी किंवा शुक्रवारी करायची. लक्ष्मीच्या मूर्तीला अभिषेक करायचा, दुधाचा, पाण्याचा, पंचामृतचा, श्रीसूक्त म्हणायचं, लक्ष्मी अष्टक, श्री महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं, लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर ही मूर्ती तुम्ही देवघरामध्ये स्थापन करायची. आणि प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीला तुम्ही खिरीचा नैवेद्य दाखवायचा, लाल फूल अर्पण. लाल फूल तर तुम्ही रोजच माता लक्ष्मीला अर्पण करायचं, पण शुक्रवारी तुम्ही कमळाचं फूल मिळालं तर तुम्ही अर्पण करा. त्यामुळे तुमच्या घरामध्ये पैशाची वाढ होईल, पैसा भरपूर यायला सुरू होईल. त्यानंतर दुसरा जो उपाय आहे, बुधवारी तुम्हाला करायचं आहे. बुधवारी तुम्ही गणपतीच्या मंदिरात जायचं, गणपतीचं दर्शन घ्यायचं आणि तिथे तुम्ही 11 रुपये, 51 रुपये, 101 रुपये, 501 रुपये तुमच्या ऐपतीनुसार दक्षिणा ठेवायची. आणि त्यानंतर तुम्ही तिथे नमस्कार करायचं, गणपती बाप्पांना प्रार्थना करायची, तुमची पैशाची अडचण बोलायची आणि गणपती बाप्पांना सांगायचं आम्ही तुमच्या चरणाजवळचे 1 रुपयाचं नाणं घरामध्ये नेणार आहे आणि तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या आणि आमच्या घरामध्ये आर्थिक वाढू दे, पैसा टिकू दे, आलेला पैसा वाढू दे, अशी प्रार्थना करायची. आणि त्या गुरुजींकडून त्यातला 1 रुपया मागून घ्यायचा. 11 रुपये ते गणपतीच्या चरणाजवळ ठेवायला सांगायचे आणि त्यातला 1 रुपया मागून घेऊन घरी यायचं आणि हा रुपया जो आहे तो तुम्ही देवघरात ठेवायचा आणि त्या रुपयावरती 1 सुपारी ठेवायची आणि त्याची दररोज पूजा, हळदी कुंकू अष्टगंध घालून पूजा करायची, लाल जास्वंदचं फुल अर्पण करायचं. यामुळे सुद्धा तुम्हाला पैशाची कधीच अडचण येणार नाही, पैसा वाढेल, लक्ष्मी प्राप्ती होईल. त्यानंतर तिसरा उपाय आहे तो तुम्ही कुठल्याही देवीच्या मंदिरामध्ये जायचं आणि त्या देवीच्या मंदिरातलं देवीच्या चरणावरचं 1 फूल आणायचं. तुळजाभवानीचं मंदिर असू दे, लक्ष्मीचं असू दे, अंबाबाईचं असू दे किंवा रेणुका मातेचं असू दे, कुठल्याही देवीच्या मंदिरात गेल्यानंतर तिथलं चरणाजवळचं 1 फूल आणायचं आणि हे फूल तुम्ही देवघरामध्ये ठेवायचं आणि त्या फुलाची पूजा करायची. ज्या वेळेला दुसऱ्या वेळेला जाता त्यावेळेला दुसरं फूल आणायचं, त्याची पूजा करायचं आणि पहिलं फूल पाण्यामध्ये विसर्जित करायचं. हे तुम्ही 3 उपाय जर केले तर तुमच्या आयुष्यात पैशाला कधीच कमी पडणार नाही, मेहनतीला तुमच्या आशीर्वाद मिळेल, मेहनत करायला, कष्ट करायला तुम्हाला आशीर्वाद मिळतील आणि तुमच्या मेहनतीचं, कष्टाचं चीज होऊन तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होईल, आलेला पैसा टिकेल, पैसा 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 एकमेकाला पैशाला पैसा, पैशाला पैसा वाढेल. हे उपाय तुम्ही नक्की करा असं मी अगदी कळकळीनं सांगते. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील. आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. माझ्या मुलीचं यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे, ते जर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, त्याच्यावरती सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा, कमेंट करा. श्री स्वामी.